स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय, भारतीय संविधानाच्या मूल्यांचा आवाज, विचारधारा जपणारे एकमेव युट्यूब चॅनल राजर्षी न्यूज. गुरु माऊली रविदास या ग्रंथामधील दोहा क्रमांक 11, मनही पूजा मनही धूप मनही सेवू सहज स्वरूप. मनही पूजा मनही धूप मनही सेवू सहज स्वरूप. भावार्थ संत गुरु रविदास महाराज सांगतात की खरी भक्ती ही मंदिर, कर्मकांड आणि किंवा बाह्य दिखाव्यात नसून ती मनाच्या पवित्रतेमध्ये असते. मन शुद्ध, शांत आणि प्रेममय असेल तर तेच ईश्वराची खरी पूजा ठरते. धूप, दीप, नैवेद्य यापेक्षा निर्मळ अंतःकरण अधिक महत्त्वाचे आहे. जो आपल्या अंतःकरणात सत्य, दया आणि मानवतेची सेवा करतो तोच खऱ्या अर्थाने ईश्वराची सेवा करतो. यावरील अभंग. मनामध्ये देव वसे, शुद्ध भावे पूजा घडे. रविदास म्हणती ठामपणे, भक्ती अंतरी जन्म घेई. धूप नको, चंदन नको, निर्मळ मनची श्रेष्ठ ठरो. प्रेम भाव ज्याच्या अंतरी, ईश्वर त्याच्या जवळी. मंदिर शोधू नका बाहेरी, देव आहे अंतरात. मन शुद्ध जेव्हा होईल तेव्हा सत्य दर्शन घडे. सहज स्वरूप ईश्वराचे मनामध्ये अनुभवावे. लोभ मोह दूर सारोनी मानवतेची वाट धरा. कर्मकांडाचा गर्व नको, अंतरी प्रेम जागे ठेवा. रविदासाचा संदेश पवित्र, मन भक्तीच श्रेष्ठ आहे. मनदीप झाले ज्ञानाचे, अज्ञानाचा अंधार गेला. सत्य दयेची ज्योत पेटली, जीवन मंगल झाले. भक्ती नाही वस्त्रांमध्ये, भक्ती नाही आडंबरात. निर्मळ हृदय ज्याचे असे तोच ईश्वराचा प्रिय. मन शांत समाधानी, तेथे ईश्वर नित्य नांदे. रविदास म्हणती प्रेम भावे हीच खरी उपासना. मानव सेवा हीच पूजा, दीन दुःखी आधार द्या. मनामध्ये करुणा जागे, तेथे देव प्रगट होई. मनशुद्धीचा मार्ग धरा, अहंकार सारे दूर करा. रविदासांचा अमृत संदेशांतरी देव शोधावा.